नमस्कार मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटीसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्या अर्जाची स्थिती कशा प्रकारे ऑनलाईन चेक करायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला आदी प्रमाण प्रणाली ई ट्राईब व्हॅलिडिटी म्हणजे मित्रांनो ही वेबसाईट आदिवासी विकास विभाग अंतर्गत राबवली जाते। तर मित्रांनो, इथं फक्त अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांचे कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज सादर केले जातात। तर मित्रांनो, इथं कशा प्रकारे स्टेटस चेक करायचे ते आपण इथं बघूया। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असाल तेव्हा तुम्हाला यूजर आय डी आणि पासवर्ड हा क्रिएट केला जातो। तो यूजर आय डी आणि पासवर्ड इथं टाकायचं आहे। लॉग इन टू युअर अकाउंट, यूजर नेम आणि पासवर्ड। आणि हो मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। मित्रांनो, इथं आपण पटकन यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून घेऊयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं यूजर नेम आणि पासवर्ड आणि हा कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर लॉग इन हा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड दिसणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे इथं वेलकम टू ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या प्रकारे इथं डॅशबोर्ड दिलेला असणार आहे। तर मित्रांनो, इथं ही एक लाईन दिलेली आहे, इथं होम, ॲप्लिकेशन फॉर व्हॅलिडिटी, ॲडिशनल डॉक्युमेंट्स, ॲप्लिकेशन स्टेटस आणि लॉग आउट हे ऑप्शन दिलेले आहेत। तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यावर मित्रांनो, इथं तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि इथं बघायचे आहेत ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन नंबर दिला आहे, कास्ट सर्टिफिकेट नंबर, जमाती प्रमाणपत्र क्रमांक, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस स्थिती आणि व्ह्यू ऑर्डर आदेश पहा, व्ह्यू सर्टिफिकेट आणि व्ह्यू फॉर्म आणि नोटीस आणि अभिप्राय प्रदर्शित करा। तर मित्रांनो, इथं ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये इथं डिस्पॅच किंवा तुम्ही जर नवीन फॉर्म भरत असाल तेव्हा सबमिट केला असेल तर इथं फक्त सबमिटेड दाखवणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही फॉर्म समितीला दिला तर तिथे तुम्हाला अंडर प्रोसेसमध्ये दाखवणार आहेत आणि तुमची व्हॅलिडिटी तयार झाली तर इथं डिस्पॅच ऑप्शन येणार आहेत आणि व्ह्यू ऑर्डरमध्ये ऑर्डर तुम्ही बघू शकता की तुमची व्हॅलिडिटी तयार झालेली आहे किंवा नाही। आणि सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमची व्हॅलिडिटी तयार झालेली आहे ती इथं तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीची स्टेटस ऑनलाईन बघू शकता। तर मित्रांनो, काही क्युरी असेल तर तुम्हाला इथं क्युरी ऑनलाईन सिक्युरिटी रिजेक्शन कमेंट्स इथं खाली दिलेले आहेत। इथे तुम्हाला त्या क्युरीचे रिजेक्शन कशामुळे झालं ते इथं दिलेलं असणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा व्हॅलिडिटीचे फॉर्म भरले असतील तर त्यांनासुद्धा ऑनलाईन कशा प्रकारे चेक करायचे ते माहीत होईल। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।